अरे प्रत्येक गोष्ट ही मित्राची एका विशिष्ट ठिकाणी का घालायची असते पोरांना? येस, तीच तर ठिकाण आहे. देवाने ती दिली असेल त्या कारणाने. नुसतं गिळायचं चालू आहे बरं का, बाकी काय म्हणजे फोटोग्राफी फिरणं वगैरे नाही. नुसतं स्वयंपाक घरातच गिळायचं मरायचं घ्या. एक काम करतो, अशीच इथं फेकून देतो. ट्रॅव्हलर्स. तुम्ही कोण गुजराती मित्रमैत्रिणी बाहेर असाल तर आयच्या गावात रे वाईट झालं. प्रोटीन पास्ता. अरे अरे सारंग कसं आहे माहिती का? अरे खर्च अरे बाळा मावणार आहेत का तिघ? काय म्हणाले तू दहा बिल न्यायची, ह्याला आवडतं तुझं पण. अरे काय आहे का इथं दाराला? म्हणून तुम्ही वापर करून घ्यायचा का? मी काय बाजार बसवाय का? अरे तू मध्ये बसला मी शेजारी मी बसतो. बजारला बसणार आहे. बोया अरे वेद्या, काय म्हणतात? फोन लाव. फोन लाव. झालं ना, आवरून झालं ना. काय कुठले ते बूट घेतले का दोन्ही तुझे? अरे पळून कुठे? अरे अरे बरं इकडे आहे. अरे गेट लाव. बायको नाही ती. येस. ए बाब्या, बाजार बसवा. अरे सीट घे ना थोडी पुढं. अरे मी बाजार बसवाय का? हो, बर. सीट पुढे घे. हो बोललाय, नव्हता नाही बोलला. हे बरं जाऊ दे, प्रसन्नवरती जरा फायरिंग थांबा. चाललोय आता आपण. काढ मग भाऊ, उशीर झाला. 10चे 12 वाजले. मोरया. ते फुल घे. हे फुल आहे. हो. हे माझ्या बायकोला. अरे नको. अरे ते तुम्ही फुल बनवा, द्या, काय पण करा. मॅग्नेटचं आहे का? नाही. चलो गणपती बाप्पा मोरया. वन्स अगेन. चला. अशा प्रकारे निघालेलो आहे. पेट्रोल भरूयात भाऊ, भरूयात. येस. कुठं तो पायी आहे ना, सरळ सरळ तुझ्या कप्प्यात टाकून भरूयात आपण. नको लोड घेऊ. पेट्रोल नाही निघणार. सर कसं वाटलं आमचं छोटस प्रँक? चाललोय जरा फिरायला. इसके लिए गरुड़ पुराण में अलग लिखा है. सजाय उतरू का? हा, उतरून. भेटूयात. काय माहित कुठं, काय माहित. गाड्या आत लावल्या ना व्यवस्थित. गाड्या आत लावल्या अंडर. सर बघा, तुमच्या गाडीपेक्षा आम्हाला आमच्या स्वस्तातल्या गाडीची जास्त चिंता आहे, कारण आमच्याकडे तेवढीच आहे. येस. येतं मेजर सगळं येतं. अरे तुझं फक्त रूटच असतो ना, तू सॅटेलाइट मॅन नसतो. नमस्कार दोस्तों. राम राम पाहुणा. हॅलो, वेलकम. हे इंग्रजी काय तुम्ही लँग्वेज स्विच केली म्हणून मी गेली. वडाप कंपट म्हणू शकला असता. लायकी आहे का नाही त्याची? येत. हा, तर आपण इथं आलो आहोत. कुठं आलो आहोत ते नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगितलं जाणार नाहीये. सह्याद्रीत आलो आहोत. सांगायचं ना, काय का सांगायचं ना, सह्याद्रीत आलोय आम्ही. सह्याद्रीत आलो. त्यांना दाखवून दे, त्यांची लायकी नाही, तुम्ही इथे जन्मलेच नाही. हा, तुम्ही इथे जन्मले नाहीत. कृपया बाहेरच्या लोकांनी येऊन इकडे घाण करू नका. हे लोक बाटल्या सोडून गेलेत बघा. तर अशा लोकांमुळे सांगत नाही आम्ही. पण जागा सुंदर आहे. वातावरणाने आज जरा साथ दिली आम्हाला. आणि अजूनही तरी पाऊस लागलेला नाही नशिबाने. अजून पुढे लागू पण नाही आहे. या सुंदर व्ह्यूला जेवायला बसतोय आता. मस्त छान धबधबा आहे. आमची लोकेशन पुढे आहे अजूनही. भूक पण एक नंबर मध्ये लागली. या व्ह्यू मध्ये जेवायला भूक पण छान लागली फार. आता या व्ह्यू मध्ये जेवायला 2 घास जास्तच जातील. तेवढे खर्च पण करायचे पुढे जाऊन. भूक पण लागली आहे, चूक पण आहे. माझा पहिला अनुभव आहे. थोडीशी भीती वाटते. कायच करणार. काय म्हणतात त्याला? फर्स्ट स्किल इशू. स्किल इशू. नूबडा. ठीक आहे. पण व्ह्यू वर्थ एव्हरी ड्रॉप ऑफ स्वेट. एकदमच सुंदर धबधबा आहे. खूपच सुंदर. आम्ही इथे जेवायला बसलो होतो. पोरं पडलीत तिथं. आणि खूप खूप सुंदर. आता प्रकाश पण सोनेरी पडतो. पहा, सोनेरी नाही आहे पण सुंदर. कडा रंगला आहे छानपैकी ढगातला प्रकाश. आणि अतिशय सुंदर. ह्या धबधब्याचं कुंड पाहताय ना, असं तिथं जाऊन आंघोळ करावी छानपैकी असं वाटायला लागलंय. पण सोय नाही आहे जायची. त्यामुळे आपण ऑलरेडी ठरवलेल्या आपल्या ठिकाणी जाऊयात आणि तिकडनं हा धबधबा कसा दिसतो पाहूयात. मस्त मस्त वाटे झाडी जंगलातून. मध्ये कुठेतरी वाकावं लागेल अशी शक्यता होती,
पण असं लक्षात येतं की लोकांनी जाऊन जाऊन बंगाली रस्ता करून टाकलेला आहे एकदम, म्हणजे मोठा रस्ता करून टाकलेला आहे एकदम. तर जरा चिकचिक आहे, बुटाचा सोल जाड असल्यामुळे मला नाही वाटत काही त्रास होईल. झाड लाईक आय एम नॉट ओव्हरकमिंग वन थिंग यू टेलिंग मी अबाउट अनदर. अख्खं झाडाला नको रे धरू, फक्त बॅलन्स पुरतं धर. स्किल इश्यू. जेवलं चालू केलं, माझं पोट लागलं दुखायला, पण इतकं पण नाही की मला थांबावं लागेल. मोठी वाट रे, मोठी वाट. हात लावून बघतो. अरे पॅन्ट तर थोडी चॉकलेटी झाली आहे तुझी. दगड पसणार अरे वेदा बघ एकदा आतमध्ये काय मोडलं बिडलं नाही ना, शिरलं असेल नाही तर. म्हणूनच म्हटलं वेदा हे काहीतरी क्लच लावूनच उतरतंय. पण वुडलँड म्हणे 3000 वाया. मी कितीचे घेतले होते रे? 1100. CTR सारखे बूट नाहीत सह्याद्रीमध्ये. सह्याद्रीत फिरणार असाल CTRच घ्या. CTR तुम्ही पाहत असाल तर प्लीज मला कुठल्या तरी ब्रँड ॲम्बॅसेडरशिपची गरज आहे. ही फोटोग्राफीची हौस अशीच नाही पुरवली जात, पैसे पण लागतात सर, प्लीज काहीतरी द्या. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजून काय काय असतं ते सगळं करा. आतापासून ही नवी प्रथा चालू करणार आहे मी, भिका मागण्याची. स्ट्राईक नका करू सर, चांगलं बोललात तुम्ही. काय व्ह्यू आहे. येस शुअर. मला जरा वेळ लागेल एन्जॉय करायला. अतिशय सुंदर दृश्य, अतिशय. वारं पण आलेलं आहे आता साथीला. अतिशय म्हणजे अतिशय असं सुंदर आणि खूपच असं मनाला शांतता देणारं दृश्य आहे. निसर्गाची मजा ही निसर्गातच घेता येते. तुम्ही शहरांमध्ये राहून त्याची मजा नाही घेऊ शकत. पण ज्यांची लायकी नाही इकडे यायची आणि जे इकडे येऊन कचरा करणार असतील आणि इथं बाजार बसवणार असतील, येऊ नका. पोरांची इथे ढुंगणं एकदम मळलेली आहेत, माझं एकदम स्वच्छ आहे. सर स्वच्छ काय नाही माहिती का? काय पाणी नव्हतं संडास. हे टोमणे मित्रांना मारले जात आहेत. आणि काय दृश्य आहे राव, सुंदर. का मारतं हे विचारू नका. का मारतोय त्याचा खूप मोठा इतिहास आहे. कधी तुम्ही मला प्रत्यक्षात भेटलात तर तुम्हाला नक्की सांगण्यात येईल. हे बघा, आमच्या चॅनलचं कसं आहे, आम्ही मेंबरशिप वगैरे देत नाही. पण जर तुम्ही आम्हाला भेटले आणि तुम्ही आमचे चांगले मित्र झाले, आमचे म्हणजे चॅनल ओनर भूषणचे, तर तुम्हाला कदाचित ट्रिप्सवर येण्याचा, ट्रेक करण्याचा आणि इनसाइड जोक्स या कॉन्व्हर्सेशनचा भाग व्हायचा पण. आणि फोटोग्राफी शिकण्याचं पण लवकरच वर्कशॉप येत आहे. हे बघा काकू, हा बसलेला आहे, याला मी सांगतोय मागं हो. हा नाही होतंय, सरकून मेला तर आमची जबाबदारी नाही. आम्ही त्याला सांगून झालेलं आहे. त्याची मस्ती त्याच्या अंगाशी आली, आम्ही जबाबदार नाही. दगड पक्षी होत बरोबर.
अंधार काळोखे काय म्हणणे सर? काय म्हणणे? सर म्हणणं असं आहे की अंधार काळोखात कोणी आपल्याला येऊन हात लावू नये. चला मोलेस्ट प्रॉपर अंधार झालेला आहे. भूषण सर आहेत आपले, वेदांग सर आहेत आपले. नमस्कार सर, कशात? हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येतोय जगातले सगळ्यात पानसट जोक्स. निलेश साबळेंसाठी टाळ्या. सबसे ताली बजा रहा हूं, ये लड़का मुझे पैसा ही नहीं दे रहा है. हे आपले प्रबंधन सर, हसमुख चेहऱ्याचे, निरागसपणा डोळ्यात. अति उतावळे. प्रत्येक गोष्ट ही मित्राची एका विशिष्ट ठिकाणी का घालायची असते पोरांना? येस, तीच तर ठिकाण आहे. तर देवाने ती दिली असेल त्या कारणाने. त्याचा मान किती सर? मान नाही गेली सर. काय वाकडाय प्रबंधन फुल. हे मागं जांभळं बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर. ही पोरं टाटा बाय बाय करतायत. वेदांग सर कशात? All good, everything. Enjoying to the fullest. जरा तोंडावर नको मारू. ते हे आहे का ते इन माय लेन नरिशिंग मॉइश्चराइज असलं काहीतरी. हॅपी नरिश, रेस्टेड, वेल रेस्टेड अँड समथिंग. ते हरी हात पण सकते. अरे ते भंगार बुट रे, 3000चे वुडलँडचे घेतले काहीतरी. कॅन्डीचे पण सेम. चुना लावलाय. कॅन्डीचे पण सेमच आहेत ना? हो. कॅन्डी कसं काय? कॅन्डी सटकलाय, तो पण सटकलाय भरपूर राजगडला. उतरताना सगळी निघाली आहे त्याची. सर राजगड पडण्यासारखीच फक्त गोष्ट. त्याच्या तोंडात रोले कोला करून लावतं ना. हा, त्यामुळे तोंड वाजत नव्हतं त्याचं. कोणता रोली? खूप सुंदर वातावरण झालं. दुर्दैवाने माझी झोप नाही झालेली अजिबात चांगली. काय म्हणता सर? काय शिजवतो आपण? पडला तो आत. पडू दे. सर आपण काय शिजवतोय? उपीट आहे, उपीट. मोबाईल कुठे ठेवले? मिळाले कधी? ते पोरांनी त्यांचं खाणं चालू केलेलं आहे. मी असा चड्डीवरती, लेच काढ रे. पण आमची चड्डीवरती. हे लेज आत्ता नको रे. कधी उपमा सोबत भारी लागणार. उपमा सोबत लेस भारी लागणार. विषय हे माझ्या डब्याच्या झाकणाला 3 मुंग्यांनी कावीज केलं. अच्छा, 5 मुंगळे आहेत माझ्या डब्याच्या झाकणावर. बापरे. पण असू दे, आपण इथं उपीट खातो छान ताटभर बिंग दी कीवर्ड. रेकॉर्डिंग ऑन आहे. हो, काही अगोदर बोलणार होतं कधी. उडी मारायची का तुला कड्यावरनं खाली ती? मग व्ह्यूज हवेत का तुला? अटेन्शन हवी का तुला? रिप्लाय उपीट. अरे बाळा, तू हे पण खाऊ शकतो ना. ह्याच्यातच काय गिळायचं तुला? ताट आहे ना एवढं देऊ मोठं का तुम्हाला पडलेलं? कारण? हा ना, काय म्हणतात मित्रा? कसं आहेस? त्याला काय पांढरा वाटतं? छानपैकी इथं आता सँडविचची तयारी. आजकाल आमचे दिवस फक्त एक खायचं, त्याच्यानंतर परत दुसरं खायची तयारी करायची, मग दुसरं खायचं, मग दुसरं खाऊन झालं की तिसरं खायची तयारी करायची, मग तिसरं खायचं. याच्या पलीकडे होतच गिळायचं, नाही. नुसतं गिळायचं चालू आहे बरं का. बाकी काय म्हणजे फोटोग्राफी फिरणं वगैरे नाही. नुसतं स्वयंपाक घरातच गिळायचं, मरायचं घ्या मारी. चल ए वेद्या, चल भर बॅग तुझी. टिपी नाही म्हणत. हे बघा, हे छान धबधबा आहे. खालती गेलं तर मरण आहे, पण आमचे सर इथं फोटो काढतायत. पण सर मरणाच्या पासून खूप दूर आहेत. पण मौत को नहीं डरते. मौत को नहीं डरते, लेकिन घुटने टूटने को जरूर डरते हैं. वो तुड़वा लिया एक बार.
हो ते झालं ते झालं आता नाही फिरत. आता काळजी घेतात ते, आता हेल्मेट वगैरे आता गुडघ्याची काळजी घेतात, हेल्मेट अजूनही घालत नाहीत, नाही गुडघ्याला नाही डोक्याला. आता Yes. कोपर मोडायच्या तयारीत आहेत. गुडघा मोडून झाला म्हटल्यावर कोपर मोडलेले. त्याच्या म्हणतोय मी त्याचं. हृदय पण एक जण तयारीत आहे, एकाचं हृदय मोडायच्या तयारीत आहे. कोण आहे हा? मी आहे का? हृदय सगळ्यांचीच मोडलेली. हा येस सर. मी जेव्हा लहान होतो तेव्हा जुरासिक बघायचो, जुरासिक वर्ल्ड वगैरे, जुरासिक पार्क. तेव्हा असे त्यांचे डोंगर दिसायचे, असे नाहीत आपल्या अजूनच भारी आहेत, छान वाटायचं. आम्ही लागलो होतो एका वाटेला, आमची पण वाट नाही लागलेली अजूनही, येईपर्यंत लागेल ती. पण या वाटेचं विशेष असं की आम्ही जरा 2 पावलं थोडंसं पुढून आलो आहे. आणि त्याचा फायदा असं की आम्हाला कुणीच नाही आहे वाटेमध्ये, एक थोड्या अंतरापर्यंत कुणीच नसेल, आणि एक सगळ्यांनी न पाहिलेलं असं वेगळं दृश्य आम्हाला मिळतं आहे थोडंसं. खरं सांगायचं तर जेव्हा तू म्हटलं आम्ही लागलेलो आहोत, मला अपेक्षित होतं तू मित्राला म्हणशील, पण ठीक आहे, वाट पण चांगलं आहे. हे आम्ही छान इथे एक धराच्या इथं आलो आहे, आणि बाटली संपलेली आहे. एक काम करतो, ही अशीच इथे फेकून देतो. ट्रॅव्हलर्स घाण करायचं इकडे, ट्रॅव्हलर्स. रतनगडची वाट पण काहीशी अशीच होती, फक्त आम्ही गेलो तेव्हा इतकं पाणी नव्हतं तिथं. तर आम्ही एरवी जागा सांगत नाही, पण ज्या अर्थी इथं ऑलरेडी बाजार लागलेलाच आहे सगळ्यांचा, त्या अर्थी आम्ही सांगतो की आम्ही अंधरबन या ठिकाणी आलेलो आहोत. इथं वनविभागाच्या अंतर्गत सगळं क्षेत्र आहे. आणि सर काय पाहिलं आपण आत्ता? आत्ता डिसअपॉइंटमेंट्स पाहिलं आहे बापाच्या. चूक सर तुमचं काय म्हणणं आहे? वाईट साध्या आहे, म्हणजे चूक आहे लोकांची. तर मग पाहिलं काय आपण? साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर धूम्रपान. तर आणि कॅमेरा इथं आतमध्ये आणायला किती रक्कम आहे? साधारण किती? 195. 200 रुपये. 150-200 रुपये दिलेले तिथे आम्ही कॅमेरा आणण्यासाठी. आणि सिगरेट आणण्यासाठी किती रक्कम सिगरेटा आहे? लोकांनी आणलेल्या आहेत, ओपनली फुकतायत. आणि तिथला गाईड जो आहे, म्हणजे तिथला जो वन विभागाचा माणूस आहे, तो त्यांना बघतोय फक्त बस. आणि आम्हाला बाकी काय नाही. सांगितलं जातं की कॅमेरा सापडला तर तो जप्त करण्यात येईल, आणि यांना फक्त सांगतात की विजव बाबा विजव. आणि ते पण ते त्यांच्या माणसांनी नाही सांगितलं. येतात आता माणूस होता इथं आलेला पर्यटक, त्याने माणसाने सांगितलं की इथे नको फुकू विजव. आणि त्यांचा जो इथला गाईड आहे, जो इथला माणूस आहे त्यांचा, तो बघत बसला होता. आणि तुम्ही ती जळकी सिगरेट अशी करून खाली टाकूही शकता, हां, कारण की कोणच तुम्हाला अडवतोय. हे जंगल आहे ना, हे आपल्या बापाचं तर असतं नाही का? नाही का सर? आपल्या बापाचं तर जंगल असतं. सिगरेट टाका, अजून काय टाका, गुटखा तंबाखूच्या पुड्या सगळं चालतं. पण आमचा कॅमेरा आला तर जप्त होतो. कसं हो, आमचं फक्त कॅमेरा येतो, आमचे रिप्लाय पण नाही येत. चला. शिरला का? तर इकडे आता आमची सँडविच करायची तयारी चालली आहे. इथं सगळे जोमात तयारीला लागलेत, आणि जी काय छोट किरकोळ कामं आहेत ती यांच्या माथी मारण्यात आली आहेत. काहीतरी कामं करायला नुसतं खाल्लं जाऊ आणि जे नये काहीच कामाचे नाही आहेत ते रेकॉर्ड करतायत. येस. त्याच्या आधी अख्ख्या याला सॉस बीस लावणे, भाज्या चिरणे करून झालेले ऑफ कॅमेरा. मग पुसावा लागतो का सॉस ब्रेडला थोडा? येस, धुवावा नाही लागत, पुसावा लागतो, मग म्हणून त्याच्यासाठी आपल्याकडे स्पेशलाइज व्यक्ती आहे. येस. काका तू हा व्हिडिओ बघत असशील तर त्या व्यक्तीला प्लीज परत बोलव यार आमच्यासाठी. कमेंट्स मध्ये Yes. लिह काय नाव आहे त्याचं. आम्ही घेऊन येणार आहे. आणि मला सांग काका, आईच्या भावाला काय म्हणतात? तेही कमेंट्स मध्ये लिह काका. हे ते दे. कट इट. हे इथं सँडविचचं शेवटची चीजची स्लाइस टाकण्यात येते. आमच्या बावरती सर कुणाल सर गेल्यापासून शेफ, गाढव, पक्षी सगळं आपणच झालं वाटतं. रोल विभागून घेतलेले आहेत. कुणाल सर मिसिंग यू सर, कधी आले तर या परत आमच्यासोबत सर. तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब. चला मित्रांनो, घ्या. आम्ही सारे खबई याच्या पुढच्या एपिसोडमध्ये नक्की जॉईन करा आम्हाला. तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब.